माझं नाव बाजीराव लक्ष्मण दिके, राहणार ओझर, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. मी रियाजमध्ये 5 महिन्यापासून रियाजचं काम करत आहे. आमचे डायटिस्ट सर लंकेश पठारे आणि नाना कदम सर यांच्या मार्गदर्शनातून टीमच्या नेतृत्वाखाली मी काम करत आहे. मी सुरेश मंडलिक यांना 2 महिन्यापूर्वी औषध दिलेले होते, त्यांचे रिझल्ट तुम्ही स्वतः ऐकावे. माझं नाव सुरेश शंकर मंडलिक, राहणार ओझर, मी तालुका निफाड, जिल्हा नाशिक. मी गेली 2 वर्ष आजारी होतो, झोपून होतो. मला चालता येत नव्हतं, उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, मांडी घालता येत नव्हतं. गेल्या 1.5-2 महिन्यापासून अमृत ज्यूस मी आता सध्या घेत आहे आणि मी आता जवळ साधारण 15 ते 20 किलोमीटर सायकल चालवत आहे. साधारण 20-25 मिनटं मांडी घालत आहे आणि माझे जेवण प्रमाण आणि झोप व्यवस्थित लागायला लागली आहे. आत्ताची कंडिशन आणि पूर्वीच्या कंडिशनमध्ये किती फरक पडला? आता मला साधारण 60 ते 70% फरक पडला. पूर्वी चालणं होतच नव्हतं का? अजिबात नाही. आणि चालत होतो, पाय टेकत नव्हते. आता चालायला काहीच अडचण नाही आहे. आता मोकळं चालतो. आता 5-6 दिवसापासून काठी सुटली, काठी चालत होतो. हो का? काठी कायमची बंद झाली? अजून तर सोडली मी आता. हो का? मी ओझर ते आडगाव ते ओझर आता सायकलवर आलेले. जवळपास हा प्रवास झाला तुमचा 15-16 किलोमीटरचा. हो. सायकलवरती नॉनस्टॉप आले? हो, नॉनस्टॉप आले. मग ही करामत कशामुळे झाली? ही अमृत ज्यूस नक्की का? आता मग काय कोणतेच आता औषध घेत नाही, याच्याशिवाय फक्त अमृत ज्यूस घेत आहे. तुम्हाला काय वाटतं की ज्यांना काही आजार असेल त्या लोकांनी अमृत ज्यूस सेवन करावं का? हे खरोखर अमृत आहे. खरोखर अमृत आहे. हो, म्हणजे तुमच्या काय मग जसं तुम्ही बोलले की हा खरंच देवाचा प्रसाद आहे. हो, देवाचा प्रसाद. ओके. कारण की ज्या व्यक्तीने ज्यावेळेस मी नाही म्हणून उठलो त्यांना, हो, आणि मी भरपूर म्हणजे 2 वर्ष भरपूर जे का पाहिजे जे प्रयत्न केले, खूप औषधं घेतली आतापर्यंत, कंटाळलो होतो. हां. पण यांची माझी एक भेट झाली. हां. यांनी मला सांगितलं की औषध घ्या. मी त्यांना नाही म्हटलं. ते म्हणे औषध मला तुम्हाला आराम पडल्यानंतर द्या. पण मी जवळचे असल्यामुळे मी पैसे ठेवले नाही. त्यांना पैसे देण्याचा प्रयत्न केला आणि मला जवळजवळ आता 70-80% आराम मिळाला. त्यांनी सांगितल्या पद्धतीने मी औषधं घेत आहे. हे काय म्हणाले ते तुम्हाला? हे औषध जसं काही नाथांचा प्रसाद आहे? नाथांचा प्रसाद असं समजूनच घ्या. असं समजून घ्या. कारण की मी स्वतः नाथसेवक असल्यामुळे त्यांनी प्रसाद, आणि तो खरोखर मला प्रसादच मिळाला. खरंच प्रसाद मिळाला. बरं, धन्यवाद. याच्यानंतर असाच रियाजचा इतर लोकांसाठी पण प्रसार करत राहा. म्हणजे खूप लोकांच्या जीवनामध्ये अशा काही आजार असतील त्या आजारापासून सुटका होईल. माझी ती इच्छा आहे. कारण की मला म्हणजे नाथांचा एक शब्द आठवतो, हवे कल्याण सर्वांचे दुःखी कोणी असू नये. हा नाथांचा मी जशी आज म्हणजे जर म्हटलं तर मी ओझर ते मडी साधारण 250 किलोमीटर पायी दिंडीचं स्वतः मी नेतृत्व करतोय. हो. आणि 20 वर्षापासून चालतोय, तरी मला आधार लागला होता. मी कुठंच नाराज झालो नाही. नाथांनी तुम्हाला परत आणि शेवट कंटाळलो. आपण जो म्हणतो माणसात देव ओळखावा, तो असं समजलं मी शेवटच्या क्षणी. तर मला नाथांनीच म्हणजे नाथच स्वतः मला हे औषध घेऊन आलं असं या माणसाच्या रूपामध्ये. हो, या रूपामध्ये. धन्यवाद. हर हर रियाज. घर घर रियाज. हर हर रियाज. घर घर रियाज. ओके.